वासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानुसंस्थिता वीतरागो विशेषस्य श्रीगुरु पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुपं स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी ग्राहस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तो तुकारामवत्। सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिओम। गुरु तोची देवा ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवानु। तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविकाते। भक्तिभावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची। स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म। श्री स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतल्या या ओव्या गुरुप्राप्तीचं महात्म्य अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात प्रकट करतात। आज गुरुपौर्णिमा। आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे। आपल्या जीवनातला अंतिम उच्च ध्येय म्हणजे परमेश्वर प्राप्ती। शिष्य आणि गुरु हा रूढला साच व्यवहारू तो मतप्राप्ती प्रकारू जाणवया। मतप्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती कशी होते ते जाणण्यासाठी गुरु शिष्य संबंध आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय। आणि हे परमेश्वर प्राप्तीचं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवणारे अध्यात्म अतिशय सोप्या सरळ भाषेत समजावून सांगणारे आपले सद्गुरू म्हणजे स्वामीजी, त्यांचं आज आपण पूजन करणार आहोत। आजच्या काळात आपल्या जीवनशैलीला अनुसरून परमेश्वराशी कसं जोडता येईल याबद्दल स्वामीजी आपल्याला अगदी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात। लहान मुलं, वयस्कर मंडळी आणि आपल्यासारखी तरुण पिढी या सगळ्यांना स्वामींनी अगदी आपलंसं केलं आहे। सोप्या सहज प्रसंगी विनोदी शैलीत स्वामीजी भगवद्गीतेतले गहन अर्थ उलगडून दाखवतात आणि वेळोवेळी आपल्याला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं। आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या वतीने दोघंजण मनोगत व्यक्त करणार आहेत। त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात एका धूननी होईल। अंतरंगिणी या संग्रहातल्या स्वामी ईश्वरानंदांनी स्वरबद्ध केलेलं भजन गुरु महिमा सादर करतील पुणे युवा केंद्रातले युवक सागर आणि सोनिया। तबल्यावर साथ देईल रोहन यांनी अजिंक्य जोशी आणि नाना मुळीक यांच्याकडून तबल्याचं शिक्षण घेतलंय। आणि पेटीवर आहे अदितीने मंजिरी जोशी आणि प्रमोद मराठे यांच्याकडून हार्मोनियमचं शिक्षण घेतलंय। गुरु
गरिमा गुरु महिमा धारिणी गुरु महिमा त्रिमूर्ति धारिणी गुरु महिमा त्रितापहारिणी गुरु महिमा त्रितापहारिणी गुरु महिमा शिशोद्धारिणी गुरु महिमा शिवैक्यकारिणी गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा अग्नि परीक्षा गुरु महिमा आत्म सुरक्षा गुरु महिमा अग्नि परीक्षा गुरु महिमा आत्म सुरक्षा गुरु महिमा कृपा कटाक्ष गुरु महिमा शांभवी दीक्षा गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा समय विकसन गुरु महिमा रहस्य प्रकटन गुरु महिमा समय विकसन गुरु महिमा रहस्य प्रकटन गुरु महिमा संशय निरसन गुरु महिमा संगिनी मंजन गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अगम्य गरिमा गुरु महिमा। हरिओम. आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमीच असतं की आपल्या गुरूंबद्दलचा आपला भाव व्यक्त करावा. तर आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करतायत श्री खाडीलकर काका. खाडीलकर काका हे CA आहेत. ते स्वरूपयोगचा इंटरनल ऑडिट बघतात आणि ते गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत. खुर्ची पाहिजे. बस. हरिओम. हरिओम. स्वामीजी आणि आशाताई या
रामवरदायिनी जोडीला नमस्कार करून मी माझ्या एक साधक म्हणून जे मनोगत आहे ते व्यक्त करतो. स्वामीजींनी श्रीराम आणि खेवट नदी पार करणारा नावाडी यांची सुरस गोष्ट सांगितली. खेवट हा खरोखर शहाणा होता. त्याने श्रीरामांची पाद्यपूजा करून आपले हित साधले. त्याने नदी पार करून देऊन मोबदला तर घेतलाच नाही आणि तो म्हणाला की आपला व्यवसाय एकच आहे, मी या लहान नदीवरून पार नेणारा नावाडी आहे. तर श्रीरामा, तू तर भवसागर पार करून देणारा नावाडी आहेस, त्यामुळे मोबदला नको. एकच व्यवसाय करणारे एकमेकाकडून काही मोबदला घेत नाहीत. हे ऐकून मनात विचार आला की आपण काय करायला पाहिजे. स्वतःचं मी म्हटलं तर मी तर काय नावाडी नाहीच, व्हायचा चान्स पण नाही आहे. साधी नदी धोधो वाहणारी पाहिली तरी आपल्याला घाबरायला होतं, मग दुसऱ्याला काय आपण घेऊन जाणार. तर मग माझ्यासारखे साधक काय म्हणतील ते आपण पाहूया. जर एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल तर तो म्हणेल, संपूर्ण जग उजळणारी वीज तुमच्या घरादारापर्यंत आणून देण्याचे काम आम्ही करतो आणि अतिउच्च दाब असणारी ही वीज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बनवून सोयीची करून देतो. स्वामीजी, तसंच तुम्ही सुद्धा अतिसूक्ष्म परमपवित्र आणि सहजासहजी न समजणारं आणि न पेलवणारं ईश्वर तत्व तुम्ही आमच्यापर्यंत आणलंत. अनेक प्रवचनातून, ध्यानसत्रातून. खरं तर तुम्हीच स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहेत आमच्यांसाठी. आपली जातकुळी एकच आहे. सिव्हिल इंजिनियर असेल तर तो काय म्हणेल की आम्ही लोक सिमेंट, खडी, वाळू, पाणी असं एकत्र करून कॉन्क्रीट तयार करतो आणि ते तयार झाल्यावर त्वरेनं स्लॅब टाकतो, वेळ न घालवता. अगदी तसंच तुम्ही सुद्धा करताय. आमच्यातील भावना, वासना, अहंकार इत्यादी खडी, वाळू, सिमेंट यामध्ये तुमच्या कृपेचे, प्रेमाचे पाणी सत्संगातून ओतून ईश्वराच्या अस्तित्वाची ठाम धारणा, कॉन्क्रीट स्लॅब निर्माण करतात. खरं तर ह्यावर साधनांचे मधले चढवणं हे आमचे कर्तव्यच नाही का. असा स्लॅब घालणारे तुम्ही खरे सिव्हिल इंजिनियर आणतात. म्हणून पुन्हा म्हणतो, व्यवसाय एकच आहे. MSc PhD मॅथमॅटिक्स स्टॅटिक्स स्पेशलायझेशन झालेला एखादा सायन्स ग्रॅज्युएट पुढे जाऊन म्हणेल, आम्ही अनेक फॉर्म्युले शोधून काढून कठीणातील कठीण प्रमेय सोपी करून सोडवतो. आणि नंतर विचार केल्यावर लक्षात आलं की खरे गणिती तुम्हीच आहात. या जीवनातील भावभावनांचे गुंते, वासनांचे मोहळ, मान अपमानांचे अनेक कठीण प्रसंग अशी न सुटणारी गणितं तुम्ही आम्हाला सहज सोडून देताय की हा देह म्हणजे तू खरं नाही आहेस, खरा तू कोण आहेस ते शोधून काढ. या वाटचालीतली गणितं रिडक्शन ॲड ॲब्सर्डम असं काहीतरी एक मॅथमॅटिक्समधला थेरम आहे, तसं ह्या टेक्निक सुटतील. जे नको आहे ते सोडून दे, अवघड प्रसंग आपोआप बाजूला होतील. एखादा IT इंजिनियर असेल, सॉफ्टवेअर स्पेशलिस्ट असेल तर तो साधक काय म्हणेल, सध्या तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, शिवाय चांगला व्यवसाय, त्याच्याशिवाय चांगला व्यवसाय होऊच शकत नाही. हा ग्लोबलायझेशनचा एरा आहे. इथं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हवीच, स्पेशल प्रोग्राम डेव्हलप करायला हवेत. आमच्या तर एका भाषेत म्हटले त्यांनी XBRL म्हणजे एक्सटेन्सिव्ह बिझनेस रिपोर्टिंग लँग्वेज हवी आहे. पण खरं सांगू का गुरुवारी, तुम्ही पण ह्याच पेशात आहात. ध्यानयोगासारखा ईश्वरापर्यंत पोचायचा, त्याच्याशी एकरूपता अनुभवायचा अध्याय, की जो अध्याय एंटायर प्रोसेस प्लॅनिंग विशद करणार आहे, तो तुम्हीच आम्हाला आमच्या लँग्वेजमध्ये सोपा करून सांगता. त्या ईश्वरापर्यंत पोचायची इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी तुम्हीच सांगू जाणार. मग आहे की नाही आपला व्यवसाय एकच. एखादा जर साधक रेडिओलॉजिस्ट असेल तर तो काय म्हणेल, तो म्हणतो माझं काम एक्सरे काढणं, आजाराचं मूळ कारण शोधणं आहे. डॉक्टरांना डायग्नोसिस हवेच असतं. सद्गुरूसारखा एका नजरेत आपलं अंतःकरण तपासणारा दुसरा कोणी नाही आहे. त्यात तो बदली घडवून आणतो आपल्याही नकळत. त्यामुळं रेडिओलॉजिस्ट आणि औषध करणारा डॉक्टर एकच आहे, तेच म्हणजे सद्गुरू. माझ्यासारखा व्यवसायानं वैश्यवाहिनी असणारा माणूस काय करतो
तर रोज जमा खर्चाच्या एंट्री करतो आणि शेवटी म्हणतोय की आपला ताळेबंद जुळतोय की नाही ते बघूया. या जीवनाचा ताळेबंद टॅली करणारी ॲडजस्टमेंट एंट्री ही तुमच्याच हातात आहे. कबीरांच्या भाषेत जर सांगायचं, तूच बाणी आहेस बिन तराजूचा आणि तूच अकाउंटंट आहेस. आणि अशा या बिन दांडीच्या आणि एरवी आपण जगदा करावं असं न कळू देणारा या वाणियाला आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा ताळेबंद कराल ना टॅली. आम्ही गोंदवल्यात गेलो होतो. गेल्या 3 पिढ्या आम्ही तिथलेच जातोय. तिथे सकाळी फेर धरून नाचतात, फुगडी खेळतात आणि तेव्हा एक पद म्हणतात, धनी दयाळा गोविंदा ये धावत ये परमानंदा न ये तुलाबा माझी करुणा. ह्या पदात परमानंदांच्या ऐवजी एकच बदल मी केलाय, माधवानंद असं म्हणतोय. आणि आम्ही आमचे हात सद्गुरूंच्या हातात देतोय. ह्या गुरुपौर्णिमेला आम्ही आमचे हात हे सद्गुरू तुमच्या हातात देतोय. हीच आमच्या सर्वांची गुरुदक्षिणा आहे. आणि ह्या गुरुपूजनानंतर अशा सद्गुरूंना आणि माऊलींना की जे खरोखरी रामवरदायिनी होतील त्यांना म्हणतोय, स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात, देवभक्त असे दैत्व अद्वयत्वन खंडिता दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुला. हरिओम. खाडीलकर काकांचं हे मनोगत ऐकून माझ्या मनात असा प्रश्न येऊन गेला की आपला भाव कुठला. तर असं वाटतंय की माझा मुलीचा भाव आणि स्वामींचा जबाबदारीचा असो. तर दरवर्षीप्रमाणे स्वामीजी नेहमी अमेरिकेला जात असतात 2-3 महिन्यांसाठी. आणि मग ते भारतात परत कधी येतात याची आपण अगदी आतुरतेने वाट बघत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की अमेरिकेतही स्वामींचे बरेच कार्यक्रम होत असतात. तिथेही युवा केंद्र आहेत. तर अमेरिकेतल्या युवा केंद्राहून आलेली योगिनी आता आपल्या पुढे एक मनोगत सादर करेल. योगिनी सॅन फ्रान्सिस्कोमधल्या बे एरियामधील प्लेझिंग्टन या गावात राहते आणि ती स्वरूपयोगच्या एक मुख्य कार्यकर्त्यांपैकी एक आहे. तिचे आईबाबा म्हणजे स्वरूपयोग परिवारातल्या सौ विजयाताई जोशी आणि श्री श्रीकांत जोशी. स्वामी स्वरूपानंदांचे पहिले अनुग्रहित शिष्य म्हणजे बाम परांजपे यांच्याशी तिचं नातं आहे. एक प्रकारे योगिनीचे ते आजोबाच. मनोगत व्यक्त करायचं असं कळल्याबरोबर माझ्या मनाची द्विधा अवस्था झाली. स्वामींसमोर त्यांच्याबद्दल वाटणारा आदर मांडायला मिळेल म्हणून खूप आनंद झाला आणि मनात अगदी भरभरून शब्द येत होते. पण आपल्यासारख्या जाणत्या साधकांसमोर काहीतरीच पाल्हाळ लावून कसं काय चालेल. त्यातून आमच्या ऑनलाईन टेलिफोनिक केंद्र असतं US मध्ये. त्याच्यात एक सोपं असतं की समोर कोणी दिसत नाही, तुम्ही फोनमध्ये बोलत असता. पण इथं मात्र आपण कुणासमोर तोंड उघडणारे त्या सगळ्यांना बघायला मिळत आहे. त्याचवेळी ही नयन मनोहर अशी स्वामींच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलेली सभा पाहिली आणि बोलायचा धीर आला. आजकाल जग खूप जवळ आलं आहे आणि फेसबुकमुळे आपण सगळ्यांचंच फ्रेंड झालो आहे. त्यामुळे अशा 50-100 तरी फेसबुक फ्रेंड्सचं मनोगत हे आपण सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सारखं वाचू शकतो. त्या मनोगताचं स्वरूप आज सकाळी दात घासले इथपासून विनोद, नाना प्रकारचे चित्रविचित्र व्हिडिओ, नंतर कविता, असं वेगवेगळं ऑडिओ व्हिज्युअल असतं. आता फेसबुकवर हे सगळं वाचून वाचून मी हे नक्की शिकली आहे की मनोगत हे फार बोर असू शकतं, एस्पेशली ती दात घासले गाडीत बसलो ह्या प्रकारची.
पण स्वामींची आठवण आली की मनात कुठला भाव येतो असा मी विचार केला आणि तो भाव म्हणजे कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता हा शब्द काहीसा ग्रॅटिट्यूड कम्प्लिटली एक्सप्रेस करत नाही, पण ती अतिशय आदरपूर्वक, आनंददायी, भावपूर्ण, प्रेमपूर्ण अशा प्रकारची कृतज्ञता आहे. गंमत म्हणजे मी आजपर्यंत कधी असा विचारही केला नाही की माझा भाव काय आहे. आजपर्यंत मी स्वामींकडून अगदी सहज निर्भीडपणे घेतच आली आहे. अगदी चॉकलेट किंवा पेढा यापासून सुंदर मीरा भजनं, साधनातले धडे, कधी वेट कंट्रोलसाठीच्या उत्तम रेसिपी त्या आशाताईंकडूनही मी घेतलेल्या आहेत आणि कधी ध्यानातल्या सगळ्या बारकाव्यांपर्यंत स्वामी अगदी सगळं सहज देत गेले आणि मी घेत गेले. स्वामी विवेकानंदांनी निरपेक्ष प्रेमाबद्दल एक गोष्ट सांगितली होती एकदा त्यांच्या व्याख्यानात. एक सम्राट एकदा वनात शिकारीला गेला. तिथं त्याची एका साधू महाराजांशी भेट झाली. त्यांचा काही संवाद झाला आणि सम्राटाला खूप आनंद झाला त्यांना भेटून. आणि मग तो म्हणाला की साधू महाराज, तुम्ही माझ्याकडनं काही भेट स्वीकाराल का हो? तर ते म्हणले, अरे मला इथं खायला फळं आहेत, प्यायला पाणी आहे, राहायला ही सुरेख गुहा आहे, देवाने माझी सगळीच व्यवस्था केलेली आहे, मला काहीच नको. त्यावेळी तो म्हणाला की सम्राट म्हणाला की माझ्या प्रेमाखातर तरी तुम्ही या, असा त्यांनी आग्रहच धरला. मग त्याच्या आग्रहाखातर साधू महाराज त्याच्या राज्यात गेले. सम्राटाचं वैभव हे अपार होतं, त्याचे महाल सुंदर होते, सगळीकडे अपरंपार धनदौलत होती. तेवढ्यात सम्राटाची प्रार्थनेची वेळ झाली आणि साधू महाराज वाट बघत होते आणि सम्राटाने देवाकडे मला अजून संपत्ती दे, मला मुलं बाळ दे, माझी कीर्ती आणि माझं साम्राज्य अजूनही वाढू दे, अशी देची प्रार्थनाचा पाढा मागणी करायला सुरू केलं. इकडे साधू महाराजांनी काय केलं, त्यांनी आपला दंड घेतला आणि ते जायला निघाले. सम्राटाची प्रार्थना संपल्यावर तो त्यांच्या मागे मागे गेला आणि पाय धरून म्हणाला की अहो काही घेतल्याशिवाय जाऊ नका हो. तर ते म्हणले, अरे मी भिकाऱ्याकडून कसं काय घेऊ? आता गंमतच आहे, तो सम्राट होता, पण ते म्हणले तू मला काय देणार? मी प्रेमापोटी आलो, पण तुझी ही भाषा ही प्रेमाची नाही आहे. प्रेमात घासाघीस नसते. प्रेम हे कायम देतच असतं आणि ते काहीच मागत नसतं किंवा घेत नसतं. सद्गुरूंचं प्रेम हे असंच असतं, निरपेक्ष, उदार आणि समर्थ असतं. असा एक लख एकदम हुश होता, मला काहीच करायला लागणार नाही, निरपेक्ष प्रेम. पण शिष्याने वाटेल तसं वागावं आणि सद्गुरू काहीच अपेक्षा करणार नाहीत असं मात्र मुळीच नाही आहे. प्रत्येक शिष्याची पर्सनॅलिटी बघून साधना त्याची सुमार्गाला लागावी यासाठी मनाची घडण सद्गुरू करत असतात. स्वामींची प्रत्यक्ष भेट झाली त्याआधी माझी ध्यानाची कल्पना ही बरीचशी वेगळी, काहीतरी अपूर्ण अशी होती. ध्यान ही काहीतरी अभूतपूर्व, चमत्कारिक, अनाकलनीय अशी मनाची स्थिती होते आणि आपल्याला काहीतरी होतं असं मला वाटायचं. क्युरियासिटी मात्र खूप होती की काय असतं ध्यान, कसं खरं लागतं, म्हणजे काय होतं, समाधी म्हणजे काय असतं. तर पावसला माझे आई वडील दरवर्षी आम्हाला नेत असत अगदी लहानपणापासून. आणि तिथं स्वामींच्या समाधी मंदिरात बसलेलं असताना मनाची जी शांत, भावपूर्ण आणि आनंददायी अवस्था होते तीच का ध्यान, असं मी पटकन स्वामींना विचारलं. असं मी विचारताच स्वामींनी अतिशय उत्साहाने मला समजावून सांगितलं, नाही नाही, ते ध्यान नाही आहे. ध्यान ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, पॅसिव्ह नाही आहे. मी नुसतंच बसेल आणि मला काहीतरी होईल असं ध्यान नाही होत. भावनात्मकतेमुळं पावसला मनाची शांत अवस्था तू अनुभवली असशील आणि ते उत्तमच आहे. पण ध्यानात बुद्धी, मन सुरुवातीला तरी पूर्ण अलर्ट असतं, हवंच, पॅसिव्ह नको, असं स्वामींनी समजावून सांगितलं. त्यानंतर स्वामींनी ध्यान योगाचं पुस्तक दिलं आणि अतिशय लॉजिकल स्टेप्समध्ये प्रोसेस समजावून सांगितली. एका भेटीतच माझी ध्यानाची कल्पना पूर्ण बदलून गेली आणि त्याचं स्वरूप एका डेफिनेटिव्ह प्लॅनने घेतलं. आता माझ्यासारख्या गृहिणीला प्लॅन करणं आणि नियमितपणे तो प्रत्यक्षात आणण्यात खूपच अंतर असतं. मुलं, नोकरी, घरकाम सांभाळून साधनेला वेळ कसा द्यायचा ते अशक्यच आहे अशी मी एक ठाम कल्पना करून घेतली होती. गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य, प्रपंचाला माझी गरज आहे पण मला भगवंताची गरज आहे. दोन मुलं असली की आईचं असंच होतं की त्यांना माझी गरज आहे, त्यांना माझी गरज आहे. गंमत अशी झाली की स्वामी आणि आशाताई
यांनी त्यावर्षी सॅन फ्रान्सिस्कोला भेट दिली आणि बोलता बोलता स्वामींनी सांगितलं की ध्यानाला बसायला वेळच होत नाही हो, ही काही लोकांची रडच असते. हे रडगाणच आहे. आपण TV बघायला, सोशलाइज करायला कसा वेळ काढतो तसा साधनेला वेळ काढता येतोच. पुढचा 8 दिवस मला प्रत्यक्ष पाहायलाही मिळालं की हे कसं जमवायचं असतं. स्वामींचे आणि आशाताईंचं अगदी फुल स्केड्यूल असायचं. अमेरिकेतल्या निरनिराळ्या शहरातल्या कार्यक्रमांचं प्लॅनिंग असायचं. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोकल अभंग भावतरंगाचा मोठा कार्यक्रम होता आणि त्याला निरनिराळे मान्यवर गायक वादक होते आणि त्यांचे सारखे फोन यायचे. अभंगांचं डिस्कशन त्यांना करायचं असायचं, अर्थ समजून घ्यायचा असायचा. नंतर भारतातून सुद्धा गायडन्ससाठी फोन यायचे. भेट घेण्यासाठी उत्सुकतेने येणारे अनेक साधक रोज येत असत आणि हा दिवस अगदी बुडून गेलेला असायचा. असं असूनही मी रोज सकाळी अगदी नेहमीपेक्षा थोडं लवकरच असं उठून खाली आले की स्वामी ध्यानस्थ बसलेले दिसत. उशीर होवो, कार्यक्रम असो, गावाला जाणं हो, स्वामी जणू दाखवूनच देत होते की साधनेची नियमितता ही आपणच साधायची असते. रोज सकाळी उठून 6 वाजता ध्यान होई, पण त्यापूर्वीही स्वामींचं स्नान संध्या हे सगळं आवरलेलं असे. हे प्रत्यक्ष पाहिल्यावर माझ्या सगळ्या तक्रारी हे एक रडगाणच आहे हे अगदी मनाला पटून गेलं. समर्थांनी म्हणलं आहे की जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन तेची सद्गुरु निधान दाखवी डोळा. स्वामी समाधी अवस्थेचं सखोल वर्णन हे अगदी सोप्या शब्दात करतात आपल्यासाठी, पण त्याचबरोबर ध्यानाला आसन कसं असावं, बसावं कसं, खोलीचं तापमान किती असावं हे बारकावेही ते तितक्याच उत्साहाने आम्हाला सांगतात. शिष्यांच्या वैयक्तिक साधनेतला उत्साह आणि इंटरेस्ट हा समर्थांच्या या ओवीची प्रचितीच देऊन जातो. परवाच ईमेलमध्ये एक चुटका माझ्या वाचनात आला. तो शिक्षक आणि मुलगा ह्यांच्यातला संवाद आहे. तर शिक्षक विचारतात, मुला तू मोठा होऊन काय करणार? लग्न. अरे मला म्हणायचं होतं तू काय होणार मोठा झालास की? नवरा. अरे पण तू मिळवणार काय? बायको ऑफकोर्स. अरे पण तू आई वडिलांना काय देणार? सून. अरे पण वडिलांची तुझ्याकडून काही अपेक्षा असेल की नाही? त्यांना नातू किंवा नात काही चालेल. अरे पण तुझ्या आयुष्याचं ध्येय काय? हम दो हमारे दो. मजेशीर आहे हा मुलगा, पण शांतपणे विचार केला आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहिलं की असं वाटतं की आपण सुद्धा खूप वेळ हा या हम दो हमारे दो ह्यातच घालवतोय की काय. नोकरी करत असताना माझं एक फॉल्स इम्प्रेशन होतं की आपण करिअर करतोय, काहीतरी विशेष करतोय, पण अवतीभोवती पाहिलं की लक्षात येतं की सगळेच नोकरी आणि करिअर करतात, त्यात विशेष काय. अशा वेळी इन्स्पिरेशनसाठी पाहावं कुठे? स्वामी स्वरूपानंदांनी संजीवनी गाथेत म्हणलं आहे, सत्याचे दर्शन घडावे संपूर्ण, ध्येय हे लक्षून जीवनाचे. तसं जीवनाचं ध्येय काय लक्षावं ह्यासाठी इन्स्पिरेशनसाठी माझ्यासारख्या माणसांनी कुठे जावं? आणि स्वामीही सत्याचे दर्शन घडावे संपूर्ण, ध्येय हे लक्षून जीवनाचे याची आठवण करून देत असतात. पण मला सगळ्यात इन्स्पायरिंग काय असेल तर स्वामी आणि आशाताईंची 2 देशातली सगळी फॅमिली लाईफ हे सांभाळूनही अतिशय शिस्तीने चाललेली ही स्वरूप योगची संस्था ही खूपच इन्स्पायरिंग आहे. हे सगळं पाहिल्यावर मला साधनेला वेळच नाही आहे हे हास्यास्पदच वाटतं, नाही का? गोंदवलेकर महाराजांच्या एका प्रवचनात त्यांनी एक गोष्ट सांगितली. काही कानडी माणसं एकदा महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हतं. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्यांच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी ही या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूंची संगत केली पाहिजे. या 2 भाषा प्रपंच आणि परमार्थाच्या अभिप्रेतात मला वाटतं महाराजांना. आणि हे वाचून मनात आलं की माझ्यासारख्या परदेशी साधकांच्या जीवनात भारताची संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जोपासायची. जगात जिथे कुठे असू तिथली जितकी जरूरत पडेल तितकी संस्कृती थोडीफार आत्मसात करायची आणि त्याच वेळी साधना जिवंत ठेवायची. अशा 3 भाषांची जरूर असते.
आणि स्वामी आमचे ट्रान्सलेटर आहेत. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझं हे मनोगत हे WRG म्हणजे वेट रिडक्शन ग्रुपबद्दल न सांगता अपूर्णच राहील. 3 वर्षापूर्वी माझं वजन खूप वाढलं होतं. मी आता तुम्हाला खरं मी सांगायला नकोच आहे, पण वाढलं होतं. माझ्या मुलांचा जन्म आणि जनरल खाण्यापिण्यातला इंटरेस्ट यामुळे असेल. स्वामी तेव्हा सॅन फ्रान्सिस्कोला आले होते. शरीराची काळजी घेतली नाही तर त्याचा बुद्धीवर आणि साधनेवर कसा परिणाम होतो हे स्वामींनी प्रेमाने समजावून सांगितलं. ते कसं, पुण्यात त्यांनी केलेले एक्सपेरिमेंट्स आणि WRG वेट रिडक्शन ग्रुपच्या प्रयत्नाबद्दल आणि यशाबद्दल सांगून त्यांनी सहजच मला इन्स्पायर केलं. पण त्याच्याही पुढे जाऊन स्वामींनी वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज दाखवल्या. स्वतः ते रोज आठवडाभर सॅलड खात होते. ते म्हणले मी सकाळी ब्रेकफास्टला सॅलड खाणार आहे. आपोआपच मी पण सॅलड खाल्लं. आणि त्यायोगे ते मलाही दाखवत होते की चांगलं कसं जेवावं आणि आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. एकदा एक गृहस्थ डॉक्टरकडे गेले. वजन खूपच वाढलं म्हणून डॉक्टरांनी त्यांना काही डाएट किंवा पथ्य लिहून दिलं आणि अगदी साधं जेवायला सांगितलं. महिन्याभराने गृहस्थ परत डॉक्टरांकडे आले. सगळ्या तब्येतीच्या तक्रारी घेऊन आले. तर डॉक्टर म्हणले आज तुम्ही काय खाल्लं? तर त्यांनी वेगवेगळ्या मिठाया, पक्वान्न, अगदी चवदार पदार्थ यांची नावं सांगितली. पुणेरी असावेत ते बहुतेक. डॉक्टरांनी जाब विचारताच ते म्हणले की अहो प्रिस्क्रिप्शनवर तुम्हीच लिहिलं आहे स्टार्टिंग टुमॉरो. तर डॉक्टरांनी डोक्यावर हात मारून घेतला. म्हणतात ना, सम डे और नेक्स्ट डे आर नॉट डेज ऑफ द वीक. तसं या गृहस्थांचं झालं होतं. आता डाएटचं माझंही थोडंसं असंच होतं. छान काही दिसलं की खावंसं वाटतं. पण स्वामींना त्याची पण काळजी आहे. त्यामुळे स्वामींनी सूर्यनमस्कार घालायला शिकवलं. सन सॅल्युटेशन योग या पुस्तकाच्या माध्यमातून सूर्यनमस्कारांच्या व्यायामाला एक वैचारिक बैठकही त्यांनी घालून दिली आहे. मुख्य म्हणजे शरीर फिट नसणं हे साधनेच्या आड येऊ शकतं हे समजावून सांगितलं. या सगळ्यातून हळूहळू वजनही कमी करायचा प्रवास सुरू झाला. 10 किलो वजन कमी झाल्यावर आपली कार्यशक्ती आणि उत्साह किती वाढतो हे मला अनुभवायला मिळालं आणि खूप छान वाटलं. भारतात आलं की बहुतेक वेळा विचारण्यात येतं, अरे तुम्ही तिकडे जाऊन चांगलंच वजन वाढतं, आता ह्यावेळी काय तसं कुणी अजून म्हणलेलं नाही आहे. तेही छान वाटतं. मगाशी मी म्हणाले ना की मनोगत खूप बोरिंग होऊ शकतं. तरीही इथं आज खूपच वैयक्तिक अनुभव मी सांगितले. याचा पॉईंट काय आहे असं स्वरूपयोग युवांच्या नक्की मनात आला असेल. तर पॉईंट असा की शिष्याचा साधना मार्ग सुलभ व्हावा यासाठी सद्गुरू विविध अंगांनी त्याला मदत करत असतात. आपले स्वामी साधनेच्या या टप्प्यांमधून स्वतः गेलेले असल्याने त्यांना सगळ्या अडचणी नेमक्या माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना विशेष शोभा आहे, तेजही आहे. मग आपलं मन कृतज्ञतेने भिजून गेलं तर त्यात विशेष काय आहे? स्वामी म्हणतात खरं तर सद्गुरूंबद्दल हे संतांनीच बोलावं. त्यामुळं स्वामी स्वरूपानंदांच्या एका सद्गुरू गौरवपर काव्याने या मनोगताची सांगता करूया. कृपावंत थोर सद्गुरू उदार तेने योगसार दिले मज मन पवनाची दाखवोनी वाट गगनाशी गाठ बांधियेली शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योगबळे. खरंच योगिनीने सांगितल्याप्रमाणे स्वामींकडून आपण बरंच काही घेत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग कसं करायचं असं बरंच काही शिकत असतो. आणि या सगळ्या कार्यक्रमातून आपल्याला एक निरपेक्ष आनंद मिळतो. तर आता आपण आनंद घेऊयात प्रातिनिधिक गुरुपूजनाचा. पूजन करत आहेत नवविवाहित दाम्पत्य ऋषिकेश व ऋता दातार, हर्षदा वैभव धाबे आणि पियुष व संपदा तिवारी.